हादरली ब्रिटिश सत्ता ज्या सिंहाच्या गर्जनेने लोकमान्य नेता म्हणून स्वीकारले त्यांना जनतेने। वंदनीय टिळकांच्या कार्याला स्मरतो आजही आम्ही सन्मानाने। भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते, भारतीय असंतोषाचे जनक, आधुनिक भारताचे निर्माते असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। 23 जुलै 1856 रोजी या तेजस्वी सूर्याचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। वर्गात दिलेले अवघड गणिते सहज सोडवणारे आणि मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाहीत हे ठामपणे आपल्या शिक्षकांना सांगणारे भारताचे तेजस्वी पुत्र म्हणजे लोकमान्य टिळक। बालपणापासूनच त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड होती। ब्रिटिशांचे भारतीय जनतेवरचे अत्याचार पाहून त्यांनी भारताला स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचे ठरवले। आपले संपूर्ण जीवन त्यांनी भारत मातेला अर्पण केले। भारतीय लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेश उत्सव सुरू केला। ब्रिटिशांविरुद्ध लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली। ब्रिटिशांविरुद्ध लेख लिहिल्यामुळे त्यांना 6 वर्षे मंडालेच्या तुरुंगात कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली। मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा केल्यावर आजही वेगळीच शक्ती संचारते। महाराष्ट्राच्या भूमिकेत त्यांनी खूप मोठे त्यांचे स्थान निर्माण केले। ते अखेर 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांची प्राणज्योत माळवली। अशा या थोर नेत्यास माझा कोटी कोटी प्रणाम।